पालघर, वसई, अलिबाग, पेण, खालापूरसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून MMRDAची नियुक्ती, नगरविकास विभागाकडून निर्णय जारी। पुणे जिल्हा परिषदेकडून 50 बोगस शाळांची यादी जाहीर, बोगस शाळांची यादी सामच्या हाती, पालकांना सावध राहण्याचा इशारा। पुण्याच्या 3 विधानसभा जागांवर शिवसेना शिंदे गटाचा दावा, 2 जागांवर अजित पवारांचे तर 1 जागेवर भाजपचा विद्यमान आमदार। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर येत्या 21 जुलैला पुण्यामध्ये भाजपची चिंतन बैठक, आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्षांना हजर राहण्याच्या सूचना। रत्नागिरीमध्ये भाजपचे नेते निलेश राणेंसह 450 जणांविरोधात गुन्हा दाखल, प्रतिबंधात्मक आदेश असतानाही काढला होता मोर्चा। सिडकोच्या नवी मुंबईतील घरांची सोडत 19 जुलैला निघणार, वारंवार सोडतीच्या तारखेमध्ये बदल केल्यामुळे अर्जदारांमध्ये संभ्रम। पुण्यातील एरंडवणे भागात आणखी एक झिकाचा रुग्ण, झिकाची रुग्णसंख्या 16 वर। पुणे विद्यापीठाकडून पेट परीक्षांची घोषणा, 24 ऑगस्टला परीक्षा पार पडणार, तर 10 ऑगस्ट पर्यंत अर्जाची शेवटची तारीख। पावसामुळे कोकणातलं निसर्ग सौंदर्य खुललं, तर समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेती कामांना वेग। वारीसाठी 40 पेक्षा जास्त प्रवासी असल्यास थेट गावातून बस सोडणार, एसटी महामंडळाचा निर्णय। टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविडनं BCCIचे 2.5 कोटी नाकारले, बक्षिसाच्या रकमेमधील 5 कोटींऐवजी फक्त 2.5 कोटीच घेण्याचा निर्णय। जरांगेंची मराठा जनजागृती शांतता रॅली आज बीड जिल्ह्यात, रॅलीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर, पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात।